चांदणी चौकाच्या जवळ पिकल बॉल आणि कॅफे असे 2 कन्सेप्ट दादांना करायचे होते. मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं होतं. व पिकल बॉलसाठी त्यांनी किती जागा अलॉट केली हे पण आपण चेक करून घेतलं आणि कॅफेसाठी किती जागा आहेत. सो त्याचा किचन एरिया जो आहे त्या पद्धतीमध्ये त्याच्यात आपल्याला कशा प्रकारे गोष्टी बसवता येतील, काय काय इक्विपमेंट आपल्याला लागणार आहे त्याची पूर्ण आपण त्यांना लिस्ट काढून दिली, जेणेकरून त्यांना ऑर्डर प्लेस करायला सोपं पडेल किंवा कॉस्टिंग काढायला सोपं पडेल. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर क्रॉकरी किती आपल्याला साधारणतः लागणार आहे, मेन्यूमध्ये काय काय ऑप्शन्स ठेवायचे, शेफ हायर करायला गेलो तर तो कुठून हायर करायचा, कशा प्रकारे आपण चांगले चांगले शेफ हायर करू शकतो, त्यांची टेस्ट वगैरे कशी चेक करायची, सॉसेस वगैरे कोणते यूज केले पाहिजे, काय काय आपण युनिक प्रोडक्ट त्यांच्या कॅफेमध्ये ठेवू शकतो, यामध्ये पण आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं. त्याच्यानंतर एकंदरीत पिकल बॉल आणि कॅफेटेरिया दोन्हीची मार्केटिंग कशा प्रकारे आपल्याला करता येईल, कशा प्रकारे क्राऊडला अट्रॅक्ट करता येईल, आत्तापासूनच आपण ते टार्गेटिंग कशा प्रकारे करू शकतो हे सुद्धा आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. बाकी त्यांचे छोटे मोठे खूप सारे प्रश्न होते, मग त्यामध्ये पण आपण त्यांना सगळं काही समजून सांगितलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.